हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, UGC नेट आणि जी महाराष्ट्र सेट एक्झाम जी असते तर बघा, त्याचा जो सेकंड पेपर असतो कॉमर्सचा, तर त्याचा आपण प्रिपरेशन करतो या कोर्स टू. यामध्ये तुम्हाला युनिट वाईज व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे की जेणेकरून तुम्हाला जो सेकंड पेपर आहे कॉमर्सचा तर त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करता येईल. तर गाईज, याआधी मी एक युनिट फर्स्टचं व्हिडिओ लेक्चर अपलोड केलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ देखील व्यवस्थित समजेल. कारण जोपर्यंत तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे नेक्स्ट लेक्चर आहे तर ते समजणार नाही. याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते चेक करून तुम्ही ते फर्स्ट लेक्चर बघू शकता. तर गाईज, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि जे विद्यार्थी किंवा जे स्टुडंट आहेत जे सेट नेटचं प्रिपरेशन करत आहे की त्यांना देखील ही लिंक शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या कोर्सचा फायदा घेता येईल. तर गाईज, टाईम वेस्ट न करता आपण या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा गाईज, आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की जे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे तर ते बिझनेस एन्व्हायरमेंट काय आहे, त्यानंतर त्याचं नेचर कसं असतं, त्यानंतर त्याचे कंपोनंट बघितले. तर या जे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, तर त्यामध्ये आपण इकॉनॉमिक पॉलिसी आणि इकॉनॉमिक सिस्टीम कशी आहे तर ते बघणार आहोत. तर बघा गाईज, यामध्ये आपण फर्स्ट बघू की इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. तर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ इकॉनॉमिक फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस द फंक्शनिंग ऑफ ए बिझनेस युनिट. तर बघा, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये जे सगळे फॅक्टर्स येतात तर ते फॅक्टर्स फंक्शनिंग ऑफ बिझनेसवर इफेक्ट करत असतात. तर यामध्ये कोणते फॅक्टर येतात तर बघा, दिस फॅक्टर इन्क्लूड इकॉनॉमिक सिस्टीम, इकॉनॉमिक पॉलिसीज, ट्रेड सायकल, इकॉनॉमिक रिसोर्सेस, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, कॉर्पोरेट प्रॉफिट, इन्फ्लेशन रेट, एम्प्लॉयमेंट, बॅलन्स ऑफ पेमेंट, यालाच BOP असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर इंटरेस्ट रेट, कन्झ्युमर इन्कम टॅक्स. तर हे कशामध्ये येतं तर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये. तर बघा, हे जे फॅक्टर्स आहे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचे, तर हे फॅक्टर्स बिझनेसवर इफेक्ट करत असतात. त्याचा इम्पॅक्ट हा बिझनेसवर होत असतं. तर बघा, हे जे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे तर हे डायनॅमिक आहे. म्हणजे कसं की यामध्ये काय चेंज होणार आहे, फ्युचरमध्ये काय बदल होणार आहे, काय चेंजेस होतील, तर हे बिझनेसला किंवा पर्सनला माहीत नसतात. त्यामुळे हे कसं आहे, डायनॅमिक आहे. म्हणजे यामध्ये कधी देखील फ्युचरमध्ये किंवा कधी पण चेंज होऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत की जे मेन कंपोनंट ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, म्हणजे जे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे तर त्याचे दोन कंपोनंट्स पडतात मेन. त्यामध्ये फर्स्ट आहे इकॉनॉमिक सिस्टीम आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसी. तर आपण फर्स्ट बघू की इकॉनॉमिक सिस्टीम. तर बघा, जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती इकॉनॉमिक सिस्टीमविषयी आपण बघणार आहोत. यामध्ये बघा की द वे थ्रू विच इच इंडिव्हिज्युअल लाईव्ह इन सोसायटी इज कॉल्ड ए इकॉनॉमिक सिस्टीम. तर बघा की कोणत्या प्रकारे जे इंडिव्हिज्युअल सोसायटीमध्ये राहतो आहे. समजा बघा, जर गव्हर्नमेंटच्या अंडर जर काम करतो आहे की जसं की गव्हर्नमेंट जे म्हणतं आहे ते तसं आपण काम करतो आहे, की ती कशी सिस्टीम झाली इकॉनॉमिक सिस्टीम, तर ती झाली सोशलिस्ट. म्हणजे गव्हर्नमेंट कमांड देणार आणि आपण त्या कमांडनुसार काम करणार. परंतु जर आपल्याला जे वाटते ते करतो आहे आपण, तर तेव्हा ती सिस्टीम कशी होईल, ती कॅपिटलाइज सिस्टीम होईल. म्हणजे पहिली सिस्टीम आपण बघितली की बघा, यामध्ये 3 सिस्टीम पडतात. एक म्हणजे सोशलिस्ट, त्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला कमांड देत असं त्या कमांडनुसार आपण काम करतो. त्यानंतर कॅपिटलाइज म्हणजे आपल्या मनानुसार आपण काम करतो. आणि जी मिक्स सिस्टीम आहे तर त्यामध्ये पार्टली गव्हर्नमेंट कमांड देत असं, म्हणजे पार्टली सोशलिस्ट सिस्टीम असते आणि पार्टली कॅपिटलाइज सिस्टीम असते. बघा, जी आपली जी सिस्टीम आहे इंडियाची तर ती कशी आहे, मिक्स्ड आहे. म्हणजे पार्टली कॅपिटलाइज पण आहे आणि पार्टली सोशलिस्ट पण आहे. तर बघा, यामध्ये द मेन प्रॉब्लेम ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. बघा, जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर त्या इकॉनॉमिक सिस्टीमचा मेन प्रॉब्लेम काय आहे की अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे बघा, एक्झामला विचारलं जातं की म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर त्याचं मेन प्रॉब्लेम काय तर ते तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत की टाईप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. तर बघा, जे इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर त्या इकॉनॉमिक सिस्टीमचे मेन 3 टाईप्स पडतात. एक म्हणजे कॅपिटलिझम इकॉनॉमी, त्यानंतर सोशलिझम इकॉनॉमी आणि तिसरं म्हणजे मिक्स इकॉनॉमी. तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघू की कॅपिटलिझम इकॉनॉमी. तर बघा, कॅपिटलिझम इकॉनॉमीमध्ये काय असतं तर ते बघूया. प्रायव्हेट ओन. बघा, जी कॅपिटलिझम इकॉनॉमी असते तर ती प्रायव्हेट ओन असते. म्हणजे यामध्ये प्रायव्हेट डॉमिनंट असतात. त्यानंतर प्रॉफिट अर्निंग इज अ सोल एम. म्हणजे बघा, या इकॉनॉमिकचा सोल एम काय असतो, प्रॉफिट अर्निंग. त्यानंतर ऑल्सो कॉल्ड फ्री मार्केट इकॉनॉमी. बघा, जी कॅपिटलिझम इकॉनॉमी आहे तर तिला फ्री मार्केट इकॉनॉमी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर जी जपान आणि जे कॅनडा देश आहे तर त्यांची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कशी आहे, कॅपिटलिझम इकॉनॉमी. बघा, एक्झामला बऱ्याचशा वेळा विचारलं जातं की
फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, किंवा कॅपिटलिझम इकॉनॉमीला दुसरं काय म्हटलं जातं, किंवा कोणत्या असे देश आहे किंवा कोणत्या कंट्री आहे की ज्यांची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कॅपिटलिझम इकॉनॉमी आहे. तर जपान आणि कॅनडा जे देश आहे तर त्यांची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कशी आहे, कॅपिटलिझम इकॉनॉमी. त्यानंतरचं दुसरा टाईप्स म्हणजे सोशलिझम इकॉनॉमी. तर बघा, द मेजर रोल ऑफ गव्हर्नमेंट. बघा याच्यामध्ये जो मेजर रोल असतो तर तो कोणाचा असतो, गव्हर्नमेंटचा असतो. म्हणजे यामध्ये सगळे जे डिसिजन असतात तर ते कोण घेत असतं, तर ते गव्हर्नमेंट घेत असतात. मेजर वर्क अंडर धिस इज सोशल वेलफेअर. बघा आता गव्हर्नमेंट डिसिजन घेत आहे म्हणजे गोष्ट कशाची येणार, सोशल वेलफेअरची म्हणजे सामाजिकतेचे. त्यानंतर अल्सो कॉल्डेड कमांड इकॉनॉमी. बघा यालाच कमांड इकॉनॉमी असं देखील म्हटलं जातं, कारण जी गव्हर्नमेंटच्या कमांडनुसार आपण वर्क करत असतो, म्हणजे गव्हर्नमेंट डिसिजन घेतं आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शननुसार आपण काम करत असतो, त्यामुळे याला कमांड इकॉनॉमी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर बघा जी सोशलिझम इकॉनॉमी आहे तर ती सोशलिझम इकॉनॉमी फर्स्ट टाईम ॲडॉप्ट कोणी केली होती, तर रशियाने केली होती. बघा एक्झाम्पल हे देखील विचारलं जातं की फर्स्ट टाईम ॲडॉप्ट कोणी केली होती सोशलिझम इकॉनॉमी, तर ती कोणत्या देशाने केली होती, तर रशिया या कंट्रीने सोशलिझम इकॉनॉमिक सिस्टीम ही ॲडॉप्ट केली होती. त्यानंतरचं टाईप्स म्हणजे मिक्स इकॉनॉमी. बघा जे आपले इंडिया आहे तर त्या इंडियाची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कशी आहे, मिक्स इकॉनॉमी. म्हणजे कॅपिटलिझम इकॉनॉमी आणि सोशलिझम इकॉनॉमी यांचं कॉम्बिनेशन असतं ते मिक्स इकॉनॉमीमध्ये. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ कॅपिटलिझम अँड सोशलिझम इकॉनॉमी. म्हणजे यामध्ये काही फीचर्स कॅपिटलिझम इकॉनॉमीचे असतात आणि काही फीचर्स सोशलिझम इकॉनॉमीचे असतात. म्हणजे पूर्णपणे कॅपिटलिझम पण नसतं आणि पूर्णपणे सोशलिझम पण नसतं, म्हणजे पार्टली कॅपिटलिझम आणि पार्टली सोशलिझम. तर बघा ही जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर पण येतं आणि सोशलिस्ट सेक्टर पण येतं. म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंट पण दर्जा दिला जात नसतो यामध्ये आणि प्रायव्हेटचा पण दर्जा नसतो, म्हणजे यामध्ये दोघांचं मिक्सचर असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत की इकॉनॉमिक पॉलिसी. बघा जी इकॉनॉमिक पॉलिसी जे असतात तर त्यामध्ये दोन पॉलिसी आहे, एक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि दुसरं म्हणजे फिक्सल पॉलिसी. बघा जी मॉनिटरी पॉलिसी फॉर्म्युलेटेड बाय सेंट्रल बँक. म्हणजे जी मॉनिटरी पॉलिसी असते तर ती फॉर्म्युलेट कोण करत असतं, सेंट्रल बँक. बघा एक्झामला बऱ्याचशा वेळा विचारलं जातं की जी मॉनिटरी पॉलिसी असते तर ते फॉर्म्युलेट कोण करतं, तर कोण करत असतं, सेंट्रल बँक करत असतं. त्यामध्ये बघा की इन्क्लूड्स CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, त्यानंतर SLR, बँक रेट इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे या रेटच्या द्वारे जी सेंट्रल बँक असते तर ती सेंट्रल बँक ही मॉनिटरी पॉलिसी फॉर्म्युलेट करत असते. त्यानंतर आहे की फिक्सल पॉलिसी. बघा फॉर्म्युलेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बघा जी फिक्सल पॉलिसी असते तर ती फॉर्म्युलेट करत असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बघा यामध्ये बऱ्याचशा वेळा कन्फ्युजन होतं की मॉनिटरी पॉलिसी आणि जी फिक्सल पॉलिसी आहे ती फॉर्म्युलेट कोण करतं. तर यामध्ये बघा मॉनिटरी पॉलिसी कोण करतं, सेंट्रल बँक, आणि फिक्सल पॉलिसी कोण करत असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे यामध्ये जी फिक्सल पॉलिसी आहे तर ती फॉर्म्युलेट कोण करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, फिक्सल पॉलिसीमध्ये इन्क्लूड टॅक्स, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. बघा यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे जे टॅक्स असतात आणि जे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतात तर ही जी पॉलिसी असतात तर ही पॉलिसी कोण फॉर्म्युलेट करत असतं, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर गाईज आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं तर त्याचं एक शॉर्टमध्ये एक समरी बघू की बघा आपण फर्स्ट बघितलं की इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे काय. त्यामध्ये आपण बघितलं की इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते असे फॅक्टर्स असतात की जे बिझनेसवर इम्पॅक्ट पडत असतो त्यांचा. त्यानंतर आपण बघितलं की इकॉनॉमिक जे एन्व्हायरमेंट आहे तर त्या इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचे दोन कंपोनंट बघितले, एक म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसी. इकॉनॉमिक सिस्टीममध्ये आपण त्या 3 सिस्टीम बघितल्या, एक म्हणजे कॅपिटलिझम सिस्टीम, त्यानंतर सोशलिझम सिस्टीम आणि तिसरं म्हणजे मिक्स इकॉनॉमी. सोशलिझममध्ये आपण बघितलं की जी रशिया कंट्री जी होती तर तिने फर्स्ट टाईम सोशलिझम इकॉनॉमी ॲडॉप्ट केली होती. त्यानंतर जी कॅपिटलिझम इकॉनॉमी होती तर ती कोणी ॲडॉप्ट केली होती, जपान आणि कॅनडा देशाची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कशी आहे, कॅपिटलिझम आहे. त्यानंतर आपल्या ज्या इंडियाची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे तर ती कोणती आहे, मिक्स्ड इकॉनॉमी. त्यानंतर आपण बघितलं होतं की इकॉनॉमिक पॉलिसी. बघा त्यामध्ये 2 पॉलिसी बघितल्या, एक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी की जे सेंट्रल बँक फॉर्म्युलेट करत असतं आणि जी फिक्सल पॉलिसी आहे तर ती कोण फॉर्म्युलेट करत असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर काहीच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि जर काही कन्सेप्ट जर समजले असेल किंवा काही जर प्रॉब्लेम असेल तरी देखील सांगा की जेणेकरून मला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल. तर गाईज माझं TSD लर्निंग नावाचं टेलिग्रामवर चॅनल आहे, तेथे मी ह्या PDF नोट्स शेअर करत असते. तर ते तुम्ही जॉईन करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स देखील अवेलेबल होतील. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करून ते चॅनल जॉईन करू शकतात.